या दोन संघामधील मॅच आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 5 बॉल असणार आहेत आणि जशी मॅच सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये पुढे एकदा प्रकाशजी जोरे सर आपले स्वागत, वेलकम. हॅलो हॅलो, चला वळूया लाईव्ह सामन्याकडे, जिथे मात्र आता रंगणार आहे अंतिम महासाळा, जिथे मात्र सर्वांच्या नजरा ठेवून राहिल्या असणार आहेत. सकाळपासून सर्वांना प्रश्न पडला होता की कोण जिंकणार खणगर चषक 2025चं हे दुसरं पर्व. आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला खामगाव केबीसीसी तर दुसऱ्या बाजूला तेलंगे हे दोन संघ दाखल झालेत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघाने अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या अगदी नेत्रदीपक कामगिरी सकाळपासून केली आहे. पहिला चेंडू सेमी फायनलचा ह्या थरारामधील आणि पॉइंटच्या डोक्यावरून खेळ आहे. झेल होईल का? सुंदर तिथे प्रयत्न झाला मात्र असफल होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय काय? आणि या सिटीत पंचांचा निर्णय येतोय. इथे येतोय चौकार. राहिलात मित्रांनो, आपण सर्वच जण एकच आहोत. आई आपलीच स्पर्धा आहे. एवढा लांब तिकडे का बसलाय? जणू काही तुम्ही आम्हासाठी आमच्यासाठी अनोळखी आहेत असं वाटतंय कुठेतरी. या जवळपास या आणि चांगला फटका सजवला. इथं बॅटर मात्र खेळतोय स्वप्नील. स्वप्नील आणि सागर जोडी ही मैदानामध्ये आता मात्र दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर जर विचार केला तर गोलंदाज सुजय आहे ना, सुजय मोकाला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहत्या. 2 बॉलमध्ये 5 धावाची यावेळी खेळली आहे. यावेळी फटका पहा लॉप केलाय. उंची जास्त, लांबी नाहीये. झेल ड्रॉप. आता हे झेल तुम्हाला फिनालेमध्ये कॅरी करावे लागतील, कारण झेल टूटा तो सपना, झेल टूटा तो सपना टूटा हे आपण पाहिलेलं आहे. आणि कॅच सोडल्यानंतर काय होतं ना, 2022 मध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिलेलं आहे. सेमीफायनलमध्ये ज्यावेळी कॅच ड्रॉप झाला होता आणि त्याच्यानंतर माघारी परतावं लागलं होतं. बऱ्याच वेळेला आपण या स्पर्धाही पाहिलेल्या आहेत. त्यामुळे कॅच कॅरी करणं, कॅच ही महत्वाचे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 गोष्टी होतात. धाव येते आणि दिलेलं बॅटरला जीवनदान. हे त्या मॅचमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतं खऱ्या अर्थानं जोरे सर. नक्की सर. तुम्ही एक तर हा प्रेशर असतो ना, एक फायनलचा जो प्रेशर आहे तो किती मोठा खेळाडू का असे ना त्याच्यावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि बऱ्याच वेळा दीक्षांत सर बघितलं ना तर फायनलचे सामने जे असतात ना हे लो स्कोरिंग होतात. त्याच्या मागचं कारण काय सर? फायनलला जर आपण पाहिलं तर बऱ्याच खेळाडूंचा संभ्रम असतो की थोडंसं जपून खेळण्याचा प्रयत्न असतो. फायनलची आणि शेवटची मॅच आहे. इथे चुकी कोणालाही अपेक्षित नसते, कारण केलेली एक चुकी आहे ते आपल्या संघाला अगदी शेवटच्या मोमेंटला पहिल्या पारितोषिकापासून लांब घेऊन जाईल. म्हणून कदाचित जपून खेळण्याचा प्रयत्न आहे तो कदाचित अंगलट होते. यावेळी हाय लिफ्ट, बॅटची स्विंग लाजवाब, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि आणखीन एक फलंदाज आहे तो आणखीन एक फलंदाज झाला बाद. म्हणजे सर बघायला गेलं तर तुम्ही म्हणताय की अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळतात. जसं ताक सुद्धा फुकून जे पियाला जातं म्हणतात ना, तशा प्रकारचा प्रत्येक कदम, प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये जी प्रतिकृती असते ना ती अगदी विचारपूर्वक केली जाते. आणि म्हणूनच कुठेतरी त्या फायनलच्या सामन्यांमध्ये नेहमीच तुम्ही IPL चे काही फायनल्स उचलून बघा, तुम्ही ICC टुर्नामेंट उचलून बघा, जिकडे तुम्हाला लो स्कोरिंगच फायनल पाहायला मिळतात. मात्र थरारा हे निश्चितच जो कोण विसरेल, आपण इंग्लंड आणि न्यूझीलंड मध्ये झालेल्या त्या वर्ल्ड कपचा फायनलचा थरार अजूनही विसरला जात नाहीये. धाव फलकावरती धावा झाल्या. 7 ओव्हर क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. निर्णय घेतला गेले गोलंदाजी ट्रॅकवरती. निलेश बामणे सध्याच्या घडीला चर्चेत असणारा खेळाडू आहे आणि चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या टच मध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला तेलंगे संघाचे गोविंद आपल्यासोबत आहे. त्यांची फिल्डिंग खूप चांगली आहे आणि त्याचं कॉम्बॉक्स मध्ये आपण स्वागत करूयात. इथे पहिला बॉल खाली ठेवला, क्लेवर अँड स्लोवर, थोडंसं कमी गतीने पुढे हाताळला. आणि निर्णय या गोष्टीचा जर आपण जोरे सर उल्लेख केला, निर्णय फार महत्वाचे आहेत. आणि निर्णय चुकल्यानंतर काय होतं ना, रामायण साक्षीदार आहे. ज्यावेळी प्रभू हनुमंताच्या शेपटीला रावणानं आग लावली, कधी हा नव्हता विचार केला. त्या आगीने त्याचं सोन्याचं साम्राज्य जलून खाक होईल. मात्र एक चुकीचा निर्णय आणि चुकीची घटना घडली. म्हणून ज्या काही मैदानावरचे निर्णय ते निर्णय फार महत्वाचे आहेत.
नक्कीच सर, आणि म्हणूनच म्हटलं जातं ना की ते निर्णय सुद्धा घेणं आणि त्या तातडीने घेणं नेमकं कधी घ्यायचं हे सुद्धा महत्वाचं आहे ना, नेमका त्या क्षणी. आणि म्हणूनच म्हटलं जातं ना सर, आज क्रिकेटच्या पंढरीमध्ये महेंद्रसिंग धोनी सुद्धा एवढे यशस्वी कॅप्टन का झाले, कारण त्यांची ती निर्णय क्षमता जी होती, यष्टींच्या मागे राहून खेळाला अगदी पारखणं, अगदी बारीक नजरेने बघणं प्रत्येक खेळाकडे, ही त्यांचं जो कसब होतं तेच त्यांना या खेळामध्ये अगदी यशस्वी बनवून गेलंय. निलेश बामणे पुढे एकदा राईट अमोर द विकेट नाही इन ऍक्शन. पुढचा बॉल आहे, पुढच्या बॉलला लाफ्ट केलाय, अगदी एक खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून ऋतिक टक्के. पुन्हा एकदा इन ऍक्शन. इथे 2 धावा आल्यात आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला की क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला जर पाहिलं तर हिंमत ही फार गरजेची आहे. हिंमत ठेवणं गरजेचं आहे, जबाबदारी गरजेची आहे. आणि असं म्हटलं जातं की घाबरणारे कधी हिंमत करत नाहीत, हिंमत करणारे कधी घाबरत नाहीत. ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. म्हणूनच की काय क्रिकेटच्या मैदानावरती हिंमत ही गोष्ट तेवढीच मोलाची आहे. त्या हिंमतची किंमत सर आपण करू शकत नाही, आणि ह्याच हिंमतीचा हा फटका पाहिला, परंतु मैदानाच्या आतमध्येच थांबला. इथे मात्र थोडस टायमिंग प्रॉपर झालं नाहीये, अन्यथा हा चेंडू सूचीमराशीच्या बाहेर गेला असता. इथे मात्र बॅटर बाद होतोय आणि पुन्हा एकदा मॅन इन ऍक्शन मध्ये पाहतोय निलेश बामणे. आज जिथे कुठे निलेश बामणे हात लावतोय तिथे सोनं करतोय. आता शेवटचा चेंडू जो आहे तो इनिंग क्रमांक 1 मध्ये शिल्लक राहिला. श्रीधर नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. धावफलकावरती धावा पाहिलं तर धावा फक्त आणि फक्त आहेत 1-0, म्हणजेच 10. शेवटचा बॉल 5 ही ओव्हरची 5 बॉलची प्रत्येक ओव्हर आपण पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये तेवढ्या धावा आल्या नाहीत, सुजयने 7 धावा खर्च केल्या. निलेश बामणे या नावाचं चर्चा मागच्या 3 मॅच पासून आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्याचं कारणही तसंच आहे. बॅटिंगमध्ये, फिल्डिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये राहिलेलं त्यांचं योगदान, हे योगदान निश्चित वाखणण्याजोगं राहिलंय. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये नमिस्ताना पाहिले, मागच्या 2 मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 2 मध्ये आले, तिथे एक रिदम बनवला, तिथे एक माहोल बनवला, एक चांगलं फील्ड सेट केला आणि समोरच्या संघाला ट्रॅप मध्ये अडकवला. आता शेवटचा बॉल आहे, 1 to go. डावखुऱ्याचा बॅटर आहे श्रीधर, स्ट्राईक एंडला. नक्कीच इथे जर तेलंगण संघाला या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर मोठ्या फटक्याची निश्चित गरज आहे, कारण हा आज चेंडू निर्णायक ठरणार आहे. चांगला खेळलाय, पटका जातोय कव्हरच्या दिशेने, मात्र तितकंच चपळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण केल्या जातील का, दुसऱ्या धावामध्ये अडथळा येईल आणि बाद होतोय. अशा प्रकारे एकच धाव शेवटच्या चेंडूवरती आणि धावा झाल्यात केवळ आणि केवळ 11. सर बघा ना, 11 खेळणारा हा क्रिकेटचा खेळ, इथे मात्र फायनल मध्ये धावा सुद्धा 11 झालेत. काय हा योगायोग म्हणावा लागेल. आणि ह्या 11 धावा करण्यासाठी तुमच्याकडे बॅटर सुद्धा 11 आहेत, प्रत्येकाने प्रत्येक चेंडूवरती 1 धाव काढायची. पण असं गेला तर आउट झालेले चेंडू कोण मोजणार, असं होणार नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेट हा आकड्यांमध्ये खेळणारा खेळ आहे आणि आकडे ही क्रिकेटच्या मैदानावरती बरंच काही सांगू जातात. आकड्यांची जादू आहे, आकड्यांची एक वेगळी आपण किमया पाहिलेली आहे. आणि आकड्याचा ज्यावेळी उल्लेख होईल ना, केतन म्हात्रेचा उल्लेख मी जरूर करेल. 1157 या क्रमांकाची जर्सी घालतो आणि त्या जर्सीमध्ये असलेला नंबर आहे, त्याची एक खास स्टोरी आहे. खर्डी चषक मध्ये पहिली बाईक त्याने आपल्या आयुष्यात जिंकली होती, त्या गाडीचा नंबर होता 1157 आणि त्या गाडीला समर्पित करत असताना सातत्यानं 1157 आणि केतन म्हात्रे याची चर्चाही तुम्ही नेहमीच पाहिलेली आहे. आणि हे काही आकडे आहेत, ते आकडे फार गमतीशीर आहेत. आकड्यांचे आपण गंमत याच्या आधी पाहिलेलं आहे. इथे जर आपण पाहिलं तर आता 12 धावांचं टार्गेट आहे. येणारे 10 बॉल आहेत, 10 मध्ये करायच्यात 12 धावा. नक्की सर, खेळाच्या या माध्यमामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहताना, कारण बऱ्याच क्रिकेटरना पाहिलंय दीक्षांत सर, की काही ना काहीतरी ते वेगळं करण्याचा प्रयत्न असतो, किंवा काही तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्यावेळी चांगल्या गोष्टी झालेल्या असतात ना, त्याला अगदी आयुष्यभर अक्षी त्याला लहान मुलाला जशी आई सांभाळते तसे सांभाळताना आपण बरेच खेळाडू पाहतो. जसं तुम्ही म्हणालात की केतन म्हात्रेने तो पहिल्या बाईक मिळाला, त्या बाईकचा नंबर जर्सीच्या मागे लावला आणि त्यानंतर त्याच केतन म्हात्रे सरांनी मला वाटतं 32 ते 35 बाईक आपल्या ताफ्यामध्ये मिळवल्या आहेत. म्हणून का मिळवले असतील सर, कारण त्यांनी ती पहिली मिळाली ना, त्याचा सन्मान केला, त्या सन्मानाने त्या नंबरला त्यांनी पाठीमागे मिरवलं आणि म्हणूनच देवाने त्यांना अजूनही बरंच काही दिलं. म्हणून म्हटलं जातं की तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती मिळालेलं जे यश असेल ना, त्या यशाने हुरळून जाऊ नका. तुमच्या जमिनीवरती पाय जो आहे ना, जमिनीवरती असणं महत्वाचं आहे. यश आज आहे, उद्या नसेल. आज तुम्ही जिंकलाय, उद्या हारणार आहात. हार जीत आज यांची झाली, उद्या त्यांची होईल, उद्या त्याची होईल, परवा माझी होईल, हे चक्र फिरतच राहणार आहे. मात्र तुम्हाला मिळालेल्या यशाने हुरळून न जाता ॲज अ माणूस म्हणून, बेईंग ह्युमन म्हणून तुम्हाला जगणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं जातं ना की क्रिकेटर्स खेळण्यामध्ये, या खेळामध्ये, क्रिकेटच्या दुनियेमध्ये बरेच येऊन गेले, बरेच क्रिकेटर आजपर्यंत लाखोने खेळले, मात्र क्रिकेटचा देव एकच झाला का? खेळायला क्रिकेटर सगळेच खेळतात, मात्र क्रिकेटचा देव होण्यासाठी त्यांच्यामध्ये होतं ते त्यांचं नेचर,
त्यांचा तो खेळण्याची पद्धत होती, ती खेळ भावना होती. म्हणून आज क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांना आपण संबोधतो ते सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेट हा गिव्ह अँड टेक, जे तुम्ही देणार ते तुम्हाला मिळणार. तुम्ही प्रेम दिलात तुम्हाला परत प्रेम मिळेल, आणि तुम्ही जर तिरस्कार केला तर तेच प्रेक्षकांकडून तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आता मॅचला म्हणजेच इनिंग क्रमांक 2 ला होती सुरुवात. येणारे चेंडू आहेत 10 आणि धावा करायच्या आहेत 12. 10-12चं इक्वेशन. स्ट्राईक एंडला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती कौस्तुभला पाहताय. कौस्तुभ आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. 5 बॉलमध्ये पहिलं षटक आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर निलेश बामणे स्ट्राईक एंडला पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली, क्लासिकल फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य, आणि बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नक्की सर, मी यासाठी पण एक सांगेन की तुम्ही दिवसभरामध्ये कितीही मोठे फटके मारा, कितीही मोठे आरपार षटकार मारा, परंतु त्यापेक्षा जर एखाद्या बघण्याला जो क्रिकेट वेडा प्रेक्षक असतो ना, त्याला आत्ममुग्धता, ती मनाची शांती कुठल्या फटक्याने देतात, ते अशा प्रकारच्या कव्हर ड्राईव्ह मध्ये असती ती जादू. ते सचिन रमेश सरांचा उल्लेख झाला, त्यांचा तो स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अशा प्रकारचे क्लासिकल फटके असतात ना, ते तुमच्या मनाला शांती देऊन जातात, त्या डोळ्यांचं पारणं फेडतात. आणि सर आता टार्गेटचा उल्लेख झाला, तिकडे तुम्ही म्हणाला 10 मध्ये 12, आणि आज आपण गाव सोडून मुंबईमध्ये आल्यानंतर 10-12 हा जर तुम्ही म्हटलं की 10/12च्या खोलीमध्ये राहणारे मुंबईकर. इथे डॉट बॉल आलाय, आणि आपण निलेश बामणेचा उल्लेख केला तर मागच्या 2 बॉलमध्ये ऑन साईडला खूप चांगले फटके आले, आणि तेलंगे संघाने काय केलं तर ऑन साईडला ट्रॅप रचला, आणि त्याच्या बरोबर उलट्या दिशेला फटका आला. हे मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे. ज्यावेळी तुमच्या विरोधात एखादी फील्ड प्लेसमेंट होते, त्याच्या अगेन्स्ट खेळण्याची ताकद जी आहे ती तुम्हाला मोठं बनवते. येथे चतुर चालक बॉल पुढे ठेवला, थोडासा स्लो केला. निलेश बामणेने शेवटच्या बोबेटला खेळण्याचा प्रयत्न केला. इथून सिंगल धाव, आणि या सिंगलच्या साह्याने रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 5च्या घरात. नक्कीच सर, तुम्ही सुद्धा सकाळपासून उल्लेख याच गोष्टीचा करतायत ना की क्रिकेट हा शक्तीचा खेळ नाहीये तर युक्तीचा खेळ आहे. इथे डावपेच आखणं खूप गरजेचं असतं, आणि तेच तेलंगे संघाने इथे दाखवले, परंतु त्यावरही मात करून हा निलेश मैदानाच्या आतमध्ये उभा ठाकलाय. आणि हीच बुद्धिमत्ता, हेच खेळाचं कौशल्य तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. खेळणारे बरेच असतात, परंतु कसं खेळताना याला महत्व आहे. पुन्हा एकदा 2 धावा पळून काढलाय, 2 धावा चोरून काढलाय. त्यांनाही माहिती आहे शेवटचा फायनलचा थरार आहे, इथे कोणतीही चूक आम्हाला करायची नाहीये. जर का आम्ही इथे एक चूक जर केली ना तर आम्हाला 365 दिवस वाट बघावी लागेल ह्या खणगर चषकाच्या मानकरी होण्यापासून. आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडू इथे अगदी ताक सुद्धा फुकून पिणं म्हणतात ना, त्याच पद्धतीचा खेळ करतायत. जिथे बामण्यांना मागाशी मोठमोठे षटकार मारताना पाहिलं, इथे मात्र काय करतात बघा, अगदी प्रत्येक चेंडूला त्या दिशेने त्याच पद्धतीने खेळून अलोंग द कार्पेट 1-2 धावांवरती प्राबल्य दिलंय बामणे सरांनी. 6 मध्ये 5 धावांची गरज. येणारे 6 चेंडू 5 धावा करायच्यात. हलक्या हातानं शेअर केलं अभिजित पारावे, जे मात्र आता सलामीला दाखल झालेत. फक्त एक सिंगल येईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. येणारे 5 बॉल आहेत, आणि 5 बॉलमध्ये करायचे आहेत फक्त 4 धावा. येणारे 5 चेंडू 4 धावा. प्लीज नवीन बॉलर लगेच आणा, कारण बॅड लाईटचा इफेक्ट आता मैदानावरती जर आपण पाहिलं तर थोडंसं व्हायला सुरुवात झाली आहे. 5 मध्ये 4चं इक्वेशन, आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय राहुल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये राहुलला ट्रॅकवरती आणलंय. आता राहुल कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल, कारण मागच्या आपण काही मॅचचा विचार केला तर राहुल तितकाच असरदार ठरलेला गोलंदाज आहे. 5 मध्ये 4, मात्र त्याच्या पुढे आव्हान आहे. प्रदीप माफ करा अभिजित यांना आपण पाहताय. नक्की सर, आणि खामगाव संघाचा जर विचार केला सर तर या अगोदर 5 ते 10 मिनिटापूर्वीच आपल्या मागच्या ग्राउंडवरती हा संघ फायनल हारून आलाय, तेही मनामध्ये शल्य त्यांच्या आहे. आणि इथे मात्र विजयी चौकार ठोकला जातोय. अभिजितच्या बॅट मधून निघालेला हा अफलातून फटका, आणि ठरतोय या खणगर गावच्या या चषकाचा मानकरी दुसऱ्या पर्वाचा, तो म्हणजेच खामगाव.